या पुढची बातमी पुण्यातून आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आलेला आहे। गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं आणि यावेळेस डोवाल यांनी जेनझेंना देशसेवेसाठी एकत्र या असा मंत्र दिला। बघूयात। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते डोवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। पण त्याआधी पुण्यात शहांचा विरोध करत आंदोलन केलं। काँग्रेसच्या प्रशांत जगतापांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली। त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दिल्लीत विद्यार्थ्यांवर शहांनीच लाठीचार्जचे आदेश दिले असा आरोप करत माफीची मागणी काँग्रेसनं केली आहे। तर राऊतांनीही अमित शहांवरती जनरल अशी बोचरी टीका केली आहे। जालियनवाला बाग हत्याकांडाचा ज्यांनी कडक शब्दात धिक्कार केला ते लोकमान्य त्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना दिला जातो आणि ज्यांच्या हस्ते दिला जातोय त्याने जंतर मंतर कांड केलं ना। जालियनवाला बाग नंतर या देशात जर कोणतं कांड घडलं असेल तर ते जंतर मंतर कांड आहे। जनरल डायर नंतर जनरल कायर अमित शहा आणि तुम्ही त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला तुम्हाला लाज नाही वाटत? संजय राऊत यांना विचित्र, विक्षिप्त, अविवेकवादी आणि वेडेपणाची वक्तव्य करण्यासाठी नोबेल पुरस्कार दिला पाहिजे असं माझं मत आहे। देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या कामगिरीसाठी टिळक स्मारक ट्रस्टने अजित डोवाल यांना पुरस्कार दिला। पंतप्रधान मोदींच्या मोठ्या फैसल्यांमागे डोवाल असल्याचं जाहीर कौतुक अमित शहा यांनी केलं। कई प्रकार के बड़े फैसले अजीत जी के कार्यकाल में नरेंद्र मोदी जी ने लिए हैं और नरेंद्र मोदी जी के फैसलों के पीछे डोवाल जी का बहुत लंबा अनुभव सिद्ध सलाह भी होता था। हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रामक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोवाल साहब का बहुत बड़ा योगदान है। आज लोकमान्यांची पुण्यतिथी आहे आणि लोकमान्यांना असंतोषाचे जनक म्हटलं जातं। मी म्हणेन मोदी आणि शहा हे स्वतःच्या सरकारच्या विरुद्धच्या असंतोषाचे जनक आहेत। म्हणजे लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला होता, यांनी स्वतः विरुद्धच असंतोष निर्माण केलेला आहे। त्याच्यामुळे हे स्वतःच्याच असंतोषाचे जनक आहेत। डोवालांनी जेनझेंना देशसेवेचा मंत्र दिलाय। आव्हानं असताना एकजूट राहून देशसेवा करा असं आवाहन डोवाल यांनी केलंय। भारत अभी वहां नहीं पहुंचा है जहां उसे होना चाहिए। आज भी भारत बाहर से भी और अंदर से भी बहुत अधिक चुनौतियां हैं। भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है। उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए। अपनी हर उसको आप आगे बढ़ाने के लिए अगर एकजुट होकर चलें तो उतनी दूर भी नहीं है। आज हम बहुत भाग्यशाली हैं। हमारे देश में एक ऐसा नेतृत्व है, हमारे देश के अंदर एक ऐसा वातावरण है कि जहां पर हम अपने आप को शक्तिशाली बना सकते हैं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे दोघेही एकाच मंचावर होते। सार्वजनिक मंचावर हे दोघेही फार कमीच आलेत। त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांनीही शाब्दिक फटकेबाजी केली। शेक्सपियर कह गए थे नाम में क्या रखा है, लेकिन मैं कहता हूं अजित डोभाल सिर्फ नाम ही काफी है। महाराष्ट्राच्या 13 करोड जनतेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि एक गोष्टीचा इथे मुद्दाम उल्लेख करतो। देश की सीमाओं की रक्षा के लिए अपने छाती की ढाल बनाने वाले डोभाल जी को अमित भाई के हाथों ये पुरस्कार दिया जा रहा है। ये दुग्ध शर्करा योग है, ये संजोग है। राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरता समर्पित ठेवत आजही
राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला, याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे. आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे. सुरक्षा संदर्भातील पंतप्रधानांच्या निर्णयामागे डोवालांची रणनीती असते. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरमध्येही ते दिसून आलं. त्याचाच उल्लेख अमित शहा यांनीही केलाय. प्रदीप कापसे आणि दीपक कापरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.